दापोलीच्या हर्णे बंदरात अंधाराचे साम्राज्य पसरलं होतं। मात्र याबाबत कोकण लाईव्हने वृत्त दाखवताच एका आठवड्यातच पुन्हा या ठिकाणी असलेले हायमॅक्स दिवे सुरू झालेत। पाहूया या रिपोर्ट मध्ये। कोकणात सर्वाधिक मोठे मच्छीमारीचे बंदर म्हणून हर्णे या गावाचा उल्लेख होतो। या बंदरावर लाखो रुपयांची दररोज उलाढाल होत असते। मात्र या ठिकाणी सायंकाळी अंधाराचे साम्राज्य पसरले होते। त्याचे कारण या ठिकाणी लावण्यात आलेले हायमॅक्स दिवे बंद होते। याबाबत कोकण लाईव्हने ही समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवली आणि एका आठवड्याभरातच याची दखल घेऊन हायमॅक्स दिवे आता पुन्हा एकदा सुरू झाले आहेत। सर्वप्रथम मी कोकण लाईव्हचे आभारी आहे की त्यांनी आमचे हरण्याची व्यथा टीव्हीवर दाखवली। त्यामुळे आमच्या बंद असलेल्या हायमॅक्सला ऊर्जितावस्था प्राप्त झालेली आहे। आम्ही हायमॅक्स चालू करण्यासंदर्भात बंदरातील संबंधित मच्छीमार विक्रेत्या, महिला, बर्फवाले, डिझेलवाले आणि मोठे मोठे मच्छीमारक सेंटरवाले यांच्याशी चर्चा करून तडजोडीने आम्ही मार्ग स्वीकारलेला आहे आणि आता उरलेलं 74,810 रुपयाचं थकीत बिल आम्ही भरून हायमॅक्स चालू केलेलं आहे। सध्याचं बिल हे सध्या ग्रामपंचायत मार्फत भरण्यात आलेलं आहे। बिलासंदर्भात मच्छीमार महिला, इतर बर्फवाले, डिझेलवाले आणि इतर तत्सम व्यापारी यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्हाला मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे। त्यामुळे मी सर्व व्यापाऱ्यांचे, मच्छीमार महिलांचे, बर्फवाले सेंटरसारखांचे, डिझेल टँकरवाल्यांचे आणि इतर जे आम्हाला मदत करतात त्या सर्वांचे ग्रामपंचायत हर्णेतर्फे आभारी आहे। आणि खास करून कोकण लाईव्हचे मुजब्बिल जैतापकर यांनी हा जो आमचा प्रश्न टीडीस नेलेला आहे त्याबद्दल कोकण लाईव्हचे आणि मुजब्बिल जैतापकरांचे हर्णे ग्रामपंचायततर्फे धन्यवाद। हे हायमॅक्स दिव्याने 1 किलोमीटरचा परिसर झगमगून गेला आहे। बिल न भरल्याने हे दिवे बंद करण्यात आले होते। मात्र याबाबत वस्तुस्थिती कोकण लाईव्हच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली आणि प्रशासनानेही याची दखल घेतली आणि त्यानंतर हे दिवे आता सुरू करण्यात आले आहेत। त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून कोकण लाईव्हचे आभार मानले जात आहेत। मुजम्मिल जैतापकर, कोकण लाईव्ह, दापोली।